तर माझा मित्र शुभम शेगुगार साप पकडायला आलेला आहे, त्याला कॉल आला होता महिमापूर मधनं. बिगू मात्रे को जानते हो? हाँ कहाँ बैठे हैं? यहाँ बैठे हैं. काका महिमापूर कुठे आपण? आम्ही अमरावतीचे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहे 700 वर्ष जुनी हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेली यादवकालीन 7 मजली पाय विहीर बघायला, जे की आहे महिमापूर येथे. महिमापूर हे अमरावतीवरनं 35 ते 40 किलोमीटर दूर होते. तुम्ही पूर्णानगरवरून पण जाऊ शकता किंवा आशेगावच्या नंतर एका लेफ्ट साईडला फाटा फुटतो जो की दर्यापूरला जातो. तुम्ही त्या रोडने पण तिथे जाऊ शकता. साधारणतः 1 ते 1.5 तास तिथे तुम्हाला पोचायला लागेल. नमस्कार म्हणते तुम्हाला. तर मित्रांनो, हे आहे वलगाव आणि हा आहे वलगावचा ब्रिज जो की पेडी नदीवर बांधलेला आहे. रास्ते से जा रहे थे तभी हमको 2 दिखे शैतान जो कि शुभम को घूर घूर के देख रहे थे. और मेरे ये 3 दोस्त तुषार, सुमित और शुभम. नदी चांगली आहे. महिमापूर कुठे ते बाप्पा? 2 किलोमीटर आहे इथून. वीरपाल चालले. हाव, झापणागावले असतं. आम्ही अमरावतीचे. मस्त आले बरं. फायनल गिर आहे जा जवळ आहे. 2 किलोमीटर इथून. कुठं सरळ आहे? सरळ रस्ता नाही. हे नाही, मिर्जापूर इथून 2 किलोमीटर आहे. हे मिर्जापूर आहे. मिर्जापूर आहे हे. इथून 2 किलोमीटर ते गाव आहे. तुम्ही प्रॉपर अमरावतीलाच राहता ना? हा, अमरावतीलाच. बरं, फायनल एक विरा मस्त बांधली. तिथे राहण्यासाठी सभागृह बांधलं येणार जाणाऱ्यासाठी. पुरातनी बघायची विरा घेतली पुण्या नागपूरवाल्यांनी ताब्यात. ते पाहिजे हे मासवड्यासाठी. अच्छा, पाणी वळवलं त्यातून झाडीतून ते बरोबर लावतात. मासा पकडत जाय राहते. त्या मासा खूप येतात त्याच्यात. मग अच्छा, रात्रीच्या जास्त नदीचं पाणी वाढलं का, डॅमचं पाणी किती सोडलं अशी पूर्णा नदी नाही. पूर्णा नदी वाहून गेलं. तसं मुळगावच अमरावती तुमचं नाही काय? हा, मुळगावच अमरावती आमचं. बरोबर. हे चोराईनं बांधली आहे म्हणजे वीर राक्षसाईनं बांधली असं ऐकलं होतं. राक्षसानं नाही बांधली ते, म्हणजे कोण बांधली फक्त याचा पत्ता नाही. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे गोष्ट राक्षसापेक्षा नाही बांधली ते, फक्त कोण्या काळात बांधली ते. तिथे गाव काही नव्हतं पहिले. म्हणजे आता आम्ही इथे राहून राहतो. आमच्या बुड्याबाईने सांगितलं की माहिती आम्हाला कोणतरी कोणी त्याची माहिती काय सांगते. पहिले ते वीर तयार झाली, नंतर ते मग गाव वसलं. अच्छा, विहिरीचा महिमा आहे म्हणून त्या गावाचं नाव महिमापूर पडलं. हो, अंदर देवी आहे म्हणे बा त्याच्या. देवी आता बसवली ते गावाले ना, आता बसवली. तर फायनली मित्रांनो, आपण महिमापूर येथे पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता काय छान व्यवस्था आहे या गावामध्ये. तर आपण विहिरीजवळ आता पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता ही आहे सुंदरशी अशी विहीर आणि ही आहे त्याचे नक्षीकाम. आणि जो हा दगड आहे हा मध्य प्रदेश मधून आणलेला आहे, कारण की हा आपल्या इकडे सापडत नाही. आणि हे आहे त्याच्या पायऱ्या आणि ही सुंदरशी अशी त्याची डिझाईन. ह्या विहिरीला सुमारे 88 पायऱ्या आहे. 80 फूट खोल, 131 फूट लांब आणि 25 फूट रुंद आहे. आता ही विहीर पूर्ण कोरडी पडलेली आहे. शक्यतोवर या पाईपामधून म्हणजे वरती मशीन लागली असेल, त्यामधून पूर्ण गावाला पाणी जात असेल किंवा लोक पाणी वापरत असेल ह्या विहिरीचं. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ही विहीर बांधलेली आहे. आणि आतमध्ये आल्यावर तर खूप असं थोडं भीतीदायक वाटतं. आणि हे जे बारीक बारीक जे तुम्हाला गड्डे दिसत आहे ते याचे झरे आहे. यामधूनच या विहिरीमध्ये पाणी येत होते, त्यामुळे विहीर आधी भरली राहायची. तो भाई ये अभी ऐसा कुआं ही है. आओ तो भाई अभी आ गई हमारा एक्टर इधर खड़ा है. राम 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 राम. मित्रो, अशा या पायऱ्या आहे. इथं तुम्ही इथं पोहोचू शकता. एकदा अवश्य भेट द्या या गावाला आणि बघा या विहिरीची सुंदरता. फक्त थोडं सांभाळून, काही थोडं डेंजरस आहे चालायला फिरायला, त्यामुळे. उसकी फट रही है इसलिए वो आ नहीं रहा है. ये अभी आ रहा है राम 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 करते हुए. इसकी भी फट रही है. फट तो रही है लेकिन बहुत अच्छी खासी. आयरिया इकडे पाहुणी वाटत की आउटर वॉल. आणि इकडे शाळा खूप चांगल्याने मेंटेन ठेवला आहे गाववाल्यांनी.
आणि क्लिनिंग पण ठेवलेली आहे. इकडे शौचालय आहे. तर माझा मित्र शुभम शेगुगारा साप पकडायला आलेला आहे. त्याला कॉल आला होता महिमापूरमधनं, तर तो साप पकडायला आलेला आहे. हा वय काय पप्पी, हा इथं आहे तुझ्या, हा साप. तर यांना साप दिसलेला आहे. कात दाखवली पाहिजे लेकरांना आम्हाला. तर हे आपल्या गावची मंडळी आपल्याला मिळालेली आहे. हे आपले सगळे भाऊ लोक आणि आपले भाऊ लोक. हाय करा रे, हाय काय म्हणते त्या देवी माताची मूर्त महिमा देवी. और एक काफी बड़ा मंदिर है. विठ्ठल रुक्मिणी गजानन बाबा. जय श्री राम. नंदी महाराज ह्या तोंडाचे कोण बसले आहे, तर इकडे भोलेनाथ महाराज आहे म्हणून. जय श्री महाकाल. तर असा आहे, इथंच आपला महिमापूरचा ब्लॉग संपलेला आहे. तर मित्रांनो, ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला rdx14.views. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भिकू मात्रे कहाँ बैठे है, वहाँ बैठे है.